नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबरच्या भागामध्ये एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता सायली, अर्जुन, रविराज काका, चैतन्य यांचा जो प्लॅन झालेला असतो, आता मात्र गुन्हेगाराला शिक्षा द्यायची आणि त्याच्या तोंडून गुन्हा कबूल करायचा, यासाठी मात्र आता प्रतिमा आत्याला ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी घेऊन जायचं महिपतच्या समोर. आणि महिपतला आता प्रतिमा आत्याला दाखवून मात्र आता हा अपघात त्यानेच केलेला आहे हे अगदी शोधून काढायचे. यासाठी मात्र ठरलेल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे पनवेलच्या हायवेजवळ, आता प्रतिमा आत्याला तेथे घेऊन येतात. आणि तेथे मात्र आता महिपतला फोन करून धमकी दिली जाते आणि महिपतला तेथे बोलावतात. महिपत तेथे येतो तेव्हा आता प्रतिमा आत्याने हातामध्ये मशाल घेतलेली असते आणि ती महिपतच्या तोंडावर अगदी ती मारत असते. आता महिपत हातामध्ये पिस्तूल घेतो आणि म्हणतो की 22 वर्षापूर्वी तू माझ्या हाताने मेली नाही, पण आज मात्र तू माझ्या हाताने मरणार. महिपत आता त्याच्या तोंडातून गुन्हा कबूल करतो की तो जो अपघात होता तर तो अपघात मी घडून आणला होता. प्रतिमा आत्याला खूपच राग येतो. प्रतिमा आत्या धावतच जाते आणि सैताना असे ओरडून त्याच्या तोंडावर तो जाळेचा वनवा मशाल ती मारत असते. आणि त्याच वेळेस मात्र आता प्रतिमा आत्या धावून गेल्यानंतर महिपत गोळी मारणार असतो. सायली लगेच आता जळते लाकूड घेते आणि त्यावर धावून येते. आता मात्र जो गुंड आहे महिपतचा, तर तो गुंड धावतच आलेला असतो आणि तो महिपत मात्र आता त्याच्या बंदुकीतील गोळी ओढतो. शेवटी आता ही गोळी मात्र प्रतिमा आत्याला लागलेली असते आणि आता प्रतिमा आत्याला लागलेली गोळी हे बघून मात्र सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि सायली मात्र आता महिपतला चांगला धडा शिकवते. अर्जुन आणि सायली मात्र आता प्रतिमा आत्याचा जीव कसा वाचवतात. आणि आता सायली ही अगदी तन्वी आहे, म्हणजे सायलीचं रक्त प्रतिमा आत्याला दिल्यानंतर शेवटी काय उलगडा होतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.